नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 12वा अध्याय पाहणार आहोत. कोणताही विश्वास पवित्र नसतो. म्हणजे तुम्ही जी काही मान्यता बिलीफ मनामध्ये धरून ठेवलेला आहे ते पवित्र नाही आहे. तुम्ही ज्याला पवित्र समजता ते पवित्र नाही. आध्यात्मिकता ही कठीण आणि न थांबणारी चौकशी आहे. ती मुक्तीच्या उद्देशाने केलेली तत्वचिंतनाची प्रक्रिया आहे. ती कोणतीही विश्वास प्रणाली म्हणजे बिलीफ सिस्टम नाही. म्हणजे अध्यात्म म्हणजे कंटिन्युअस क्वेश्चनिंग करणे, विचारणे, प्रश्न करणे म्हणजे अध्यात्म असतं. आपण काहीतरी मानून ठेवणे हे अध्यात्म नाही. जे मुक्तीच्या उद्देशाने केलेली जी चिंतन आहे त्याला आपण म्हणतो की अध्यात्म. खूपच कमी रुग्ण असे असतात जे उघडपणे म्हणतात मला औषध नको आहे, मला माझा आजारच आवडतो. किमान तो आपल्या वेडेपणात तरी प्रामाणिक असतो. पण यापेक्षा जास्त सामान्य आणि अधिक धोकादायक तो असतो जो स्वतःला आजारी मान्य करतो आणि तरीही खोटं औषधं आनंदाने घेतो. तो बरा होण्याचं नाटक करतो पण प्रत्यक्षात आजार अधिक खोलवर दडवत असतो. आज बहुतेक साधकांची हीच अवस्था आहे. आतून आध्यात्मिकदृष्ट्या आजारी आणि स्वतःशीच अप्रामाणिक. खोट्या आध्यात्मिकतेविरुद्ध प्रखर आणि न डगमगता जागरूक रहा. ती पवित्र वस्त्र घालते, ती श्लोक म्हणते, ती शांतीची विक्री करते आणि स्वर्गाचे आश्वासन देते. पण तरीही ती फक्त पवित्रतेच्या कपड्यात सजलेला अहंकार असतो. विश्वास या शब्दाबद्दल सावध रहा. तो निरुपद्रवी नसतो, तो एक सापळा असतो. ज्या क्षणी तुम्ही स्वतःला म्हणताना ऐकता माझा असा विश्वास आहे की, तेव्हा थांबा. स्वतःला विचारा, मी हे का मानतो? मी हे स्वतः अनुभवलं आहे का? की मी भीतीपोटी कुणाकडून तरी उधार घेतला आहे? तुझ्या माझ्या सर्व विश्वासांना काहीही किंमत नाही. विश्वास म्हणजे मनाच्या तडकलेल्या भिंतींवर लावलेलं वॉलपेपर असतं. प्रत्येकाला आपल्या विश्वासांचा अधिकार आहे हे समाजमान्य खोटं आहे. कायद्याच्या दृष्टीने बरोबर पण अस्तित्वाच्या दृष्टीने निरुपयोगी. प्रत्येक मूर्खाकडे विश्वास असतात पण सत्य ते पूर्णपणे वेगळं आणि कठीण असतं. विश्वास म्हणजे सत्य नाही, ते फक्त मानसिक जखमांवर बांधलेले पट्टे असतात. ते नाजूक असुरक्षित स्व म्हणजे सेल्फचं रक्षण करतात. ते अहंकाराचं राज्य सुरक्षित ठेवतात आणि तुम्हाला आरामात कायमचं झोपेत ठेवतात. म्हणून निरीक्षण करा. पूर्ण खात्रीने तुम्ही जेव्हा म्हणता जग असंच चालतं, माझं देव जग असंच चालवतात, जीवन असंच असतं, तेव्हा थांबा. स्वतःला विचारा, मला इतकं सिद्ध करायचं का आहे की मला सगळं माहीत आहे? मला नेमकं काय गमावण्याची भीती वाटते? बहुतेक वेळा तुम्ही अशा एका कथेला चिकटून बसलेले असता जी तुमची स्वतःबद्दलची प्रतिमा सुरक्षित ठेवते. विश्वास हे खोटेपणा आणि अज्ञान यांचं रक्षण करण्यासाठीच असतात. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट सखोलपणे तपासून न पाहता तिला घट्ट धरून बसता तेव्हा तो एक इशारा समजा. तुमच्या आत काहीतरी चुकीचं चालू आहे. सत्याला विश्वासाची गरज नसते, त्याला ज्वलंत चौकशीची गरज असते. सत्य खोटेपणाला सजवायला सांगत नाही तर त्याच्या अंताची मागणी करतं, म्हणजे त्याच्या संपण्याची मागणी करतं. लक्षात ठेवा, प्रत्येक विश्वास हा अहंकाराचीच सेवा करत असतो आणि खरी आध्यात्मिकता तिथूनच सुरू होते जिथे विश्वास संपतो.